आणि महायुती सरकारनं आज सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली। हा अर्थसंकल्प श्रीमंतांसाठी होता, यातून राज्यातल्या गरीब शेतकरी वर्गाला काहीही मिळालेलं नाही असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे। आजच्या अर्थसंकल्पाबाबत जयंत पाटील, जे राज्याचे माजी अर्थमंत्री सुद्धा आहेत, त्यांचं काय मत आहे बघूया। राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी वित्तमंत्री ज्यांनी अनेक वेळा राज्यामध्ये विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प मांडला ते आपल्याबरोबर आहेत। जयंत पाटील साहेब, काय नेमकं आजच्या बजेटवरची पहिली प्रतिक्रिया काय येते? बजेट मोठमोठे घोषणा आणि पुढच्या 15-20 वर्षात आम्ही काय काय करू शकतो असं ड्रीम देण्याचा, म्हणजे स्वप्न दाखवण्याचा एक चांगला कार्यक्रम आज झाला। पण त्यासाठी गुंतवणूक किती लागणार आणि त्यासाठी पैसे कसे उभे करणार आणि त्यात सरकार कर्ज किती काढणार हे सांगणं आवश्यक होतं। पण या योजना ज्या आहेत त्याला आमचा कोणाचा विरोध नाही, पण त्याला एकंदर खर्च कधी येणार, किती वर्षात, आता किती, एखाद दोन प्रकल्पात त्यांनी सांगितलं 2018-28 पर्यंत आम्ही अमकं पूर्ण करू, तमकं पूर्ण करू। तसं या त्यांनी वाचन आज बजेटमध्ये केलं, त्याबद्दल माझी तक्रार नाही आणि त्याला विरोधी नाही, पण त्याच्यासाठी किती खर्च येणार हे सांगायला पाहिजे। दुसरं म्हणजे सरकारने 45,000 कोटीपेक्षा जास्त महसुली तूट दाखवलेली आहे, 46,000 कोटी, आणि राजकोषीय तूट जी आहे, फिस्कल डिफिसिट, ही जवळपास 1,36,000 कोटी रुपये दाखवलेली आहे। आणि हे धक्कादायक आहे। हे मागच्या वर्षी 1,10,000 कोटीची तूट सुधारित अंदाज 31 मार्चचे त्यांनी जे दाखवले त्यात मला वाटतं 1,26,000 कोटी रुपयापर्यंत गेली। तसे 1,36,000 कोटीची तूट ही सुधारित अंदाज ज्यावेळी पुढच्या वर्षी मांडले जातील ते कदाचित 1,50,000 कोटीपर्यंतही पोचेल। तसं महसुली तूट देखील 45,000 कोटीची 50-55,000 कोटीवर जाऊ शकते। आता याच्यामध्ये अजून हे स्पष्ट नाही की किती आकडे त्यांनी अवॉइड केलेत, म्हणजे किती खर्च याच्यात अवॉइड केलेत। ते सगळे मस्ट कंपल्सरी जे आकडे आहेत ते ज्यावेळी धरू त्यावेळी मला खात्री आहे की 50,000 कोटीची तूट ही 60-70,000 कोटीवर जाईल। परंतु मागच्या वर्षी असेच पुरवणी मागणी 20,000 कोटी आणि त्यानंतर ज्या पुरवणी मागण्यानंतर केल्या बजेटमध्ये डिफिसिट 20,000 कोटी होतं आणि ॲक्च्युली त्यांनी ज्या पुरवणी मागण्या केल्या त्या जवळपास 1,60,000 कोटीच्या होत्या। त्याचा रिफ्लेक्शन काय, तर 20,000 कोटीचं बजेट 26,000 कोटी रुपयापर्यंत पोचलं। म्हणजे त्यांनी जे सभागृहाच्या समोर मांडले त्यातल्या अनेक गोष्टींना त्यांनी पैसे खर्चच केलेले नाहीत। ती तजवीज दाखवली गेली नुसते कागदावर, ॲक्च्युली पैसे खर्च केलेले नाहीत असा त्याचा अर्थ। आणि त्याचा परिणाम म्हणून आता नवीन बजेट मांडताना हे बांधकाम खात्याचे 60-65,000 कोटी रुपये देणं बाकी आहे, पाणी पुरवठा खात्याला पैसे देणं बाकी आहे। ते पैसे आत्ता तूर्त थोडे दाखवलेत, पण त्यांना हे प्रोव्हिजन करावी लागेल, त्यावेळी हे बजेटरी डिफिसिट वाढत जातील असं मला वाटतं। पण आत्ता मुख्यमंत्र्यांचा असा दावा आहे की जी आपल्याला कर्ज घेण्याची मुभा आहे, कारण की ह्या संपूर्ण गोष्टीकडे बजेटकडे एक लक्ष होतं की ते म्हणजे या सरकारवर असणारं कर्ज, शासनावर जनतेवर असणारं कर्ज, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा दावा असा येतो की बाबा जी साधारणतः 18% हा फक्त आपल्याला बजेटचं कर्ज आपण घेतलेलं आहे आपल्या क्षमतेच्या तुलनेने, जे इतर राज्यांमध्ये 20%पेक्षाही अधिक आहे, म्हणजे आपण आपली क्षमतेपेक्षा, मर्यादित क्षमतेपेक्षा कमी आहे। हा दावा किती सत्य वाटतो? नाही, हा दावा एकदम बरोबर आहे, त्याबद्दल काहीच तक्रार नाही आहे। 17-18% आपल्या सकल उत्पन्नाच्या ग्रॉस GSDPच्या आपण पोचलेलो आहोत। मागे एकदा युतीचं सरकार 95 ते 99 होतं, त्यावेळच्या त्या सरकारने असा पराक्रम केलेला की हाच आकडा हा 23, 24, 25, 26पर्यंत गेलेला आणि मला नक्की आठवत नाही, पण 25% गेला असेल। त्यावेळी तो खाली आणता एवढी नाकीनऊ झाली की प्रायोरिटी सेक्टरवर फार दुष्परिणाम त्या काळात झाले। तसं आता आपण स्वतःचं उत्पन्न वाढवून त्यातनं मर्यादित लिमिटपर्यंत कर्ज काढून जर आपण वाढत गेलो तर मग आपल्यावर व्याजाचा बोजा कमी येईल आणि त्याच्याचबरोबर आपलं पेन्शन, पगार हा जो खर्च वाढता आहे याची सगळ्यांची बेरीज
₹100 तुम्हाला येत असतील तर तुम्ही 100 रुपयातले किती पैसे व्याज आणि बाकीच्यावर खर्च करता आणि किती डेव्हलपमेंटवर, हा खरा प्रश्न आहे. तर ते डेव्हलपमेंटची खर्च जो आहे तो हळूहळू कमी होतो, श्रिंक होतो. त्याचा मग राज्य व्यवस्थेच्या प्रगती म्हणजे ग्रोथ रेटवर परिणाम होतात. नाही, ओव्हरऑल आत्ता जो दावा केला गेलेला आहे की आता याच्या पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे आता 2100 रुपये आत्ता करणार नाही असं स्पष्ट भूमिका संकेत मुख्यमंत्र्यांकडून दिले गेले. वित्तमंत्र्यांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. जे काही पॉप्युलर घोषणा होत्या त्या वारंवार विरोधकांकडनं म्हटलं जातं की बंद केलं जाईल, पण आत्ता तरी असं दिसलं नाही आहे. मला नाही वाटत की लाडकी बहीण योजना ते बंद करतील. लाडकी बहीण योजना आज वाढवणार नाहीत, पुढच्या विधानसभेला वगैरे 2100 रुपये करायला ते ठेवतील, पण संख्या मात्र कमी करतील. 2.5 लाख कोटी महिलांना त्यांनी जे दिलेलं आहे ते वेगळे निकष लावतील. मग तुमच्या घरी एअर कंडिशन आहे, टी व्ही आहे, 2 चाकी आहे, 4 चाकी आहे, स्लॅबचं घर आहे, असे निकष लावून सगळ्या महिलांची नावं कमी करतील आणि एक 70-75 लाख महिलांना हे निकषाप्रमाणे पैसे चालू ठेवतील. हे बर्डन कमी करतील ते. आता हळूहळू नाही, आता जस्ट निवडणूक झालेली आहे, पण लाडक्या बहिणींना निकष लावायला तर त्यांनी सुरुवात केली. ऑलरेडी 10 लाख महिला या त्यातनं बाहेर गेलेल्या आहेत. वित्तमंत्र्यांचा दावा आहे की आर्थिक शिस्त मी या बजेटच्या माध्यमातून लावली. आर्थिक शिस्त लावली असती तर 45,000 कोटी रुपयाची महसुली तूट आली नसती. त्यांनी कुठलीच तूट न करता अधिक्याचं बजेट मांडलं असतं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी पुरवणी मागण्या मांडल्या त्याचा पूर्ण क्लिअरिटी आहे की कुठली आर्थिक शिस्त न बाळगता निवडणुकीला निवडून येण्यासाठी जे आवश्यक होतं ते सगळं त्यांनी केलं. आता त्याची भरपाई करायची पाळी आली आहे, त्यामुळे ते 45,000 कोटी रुपयाचं डिफिसिट झालेलं आहे. धन्यवाद. जयंत पाटील साहेबांनी सविस्तर या अर्थसंकल्प बजेट अधिवेशनाचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. आर्थिक शिस्त कुठलीही पद्धतीने लावली नाही असाही दावा त्यांनी केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.